मराठी, ते धडक ते धडक. पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा. केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात डॉक्टर दीपाली काटकर यांच्या सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विटा येथे व्याधीनुसार पंचकर्म सेवा उपलब्ध. तसेच गर्भसंस्कार वर्ग, योग वर्ग, सुवर्ण प्राशन, फिजिओथेरपी आणि ॲक्युपंक्चर सह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा. सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे? स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल. एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. विट्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलंय. पंकज दबडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीकडून प्रचार यंत्रणेला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी स्वतंत्रपणे मैदानात उतरल्याने विट्याच्या राजकारणात मोठी चुरस निर्माण झाली आहे. यावेळी युवा नेते पंकज दबडे यांनी बाबर आणि पाटील गटावर जोरदार हल्लाबोल केलाय. पंकज भैयांचा विजय असो. कोण म्हणतो येत नाही, कोण म्हणतो येत नाही, आल्याशिवाय राहत नाही. राजबाबाच्या नावानं चालू. नमस्कार, मी रोहिणी दीपक जंगम. माझं शिक्षण BSc D फार्म झालेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्षपदाची निवडणूक मी आज यावेळी लढवत आहे. भैयांच्या मार्गदर्शनाखाली गेली 4 ते 5 वर्ष विटा शहरामध्ये शेतकरी असतील, तसेच तळागाळातील नोकरदार वर्ग असेल, तसेच छोटे मोठे व्यावसायिक असतील, त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्याचे काम आज आमच्या पक्षाच्या वतीने होत आहे. तसेच ह्यापुढेही सामाजिक सेवा आमची होणारच आहे. विट्याचा सर्वांगीण विकास हे एक ध्येय आम्ही डोळ्यासमोर ठेवून आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार सौ रोहिणीताई दीपक जंगम यांच्या प्रचाराचा शुभारंभ नाथबाबाच्या नगरीत, नाथबाबाच्या मंदिरात आम्ही आता केलेला आहे. या प्रचाराचा शुभारंभ झाल्यानंतर आता आम्ही आमची जी पदयात्रा आहे त्यानिमित्त आमचं पक्षाचं आमची जी काम चालू आहे, लोकांना भेटणार आहे, मी लोकांना सांगणार आहे बाबा आम्ही कशासाठी लढतो आहे. इथल्या लोकांच्या होणाऱ्या नगरपालिकेच्या अडचणी, लोकांची इथं कामं होत नाहीत. नगरपालिकेच्या माध्यमातून जी सत्ता 5 वर्ष त्यांनी किती कामं केले सगळ्यांना माहीत आहेत. रस्त्याची, गटरीची किती प्रॉब्लेम आहेत, स्वच्छतेच्या विषयात किती प्रॉब्लेम आहेत, जे कचऱ्याचा विषय आहे त्यात किती मोठे प्रॉब्लेम आहेत. यासाठी आम्ही लोकांची कामं व्हावीत त्यासाठी आम्ही निवडणूक आज लढवत आहे. या प्रशासनाला आमचं एकच सांगणं आहे, इथं जी तुम्ही राजकीय तमाशा चालू आहे तुम्ही बघितला, इथं काय चालू आहे. अजून त्यांचा एकमेकांची दोघांची राजकीय सेटलमेंट चालू आहे. दोघांची पुढची तुम्ही आता उमेदवार बघा, कोणा पुढं कसा आहे, ह्या दोघांची राजकीय सेटलमेंट आहे, ती आम्हाला मोडून काढायचं आहे.
एक पार्टी काय तर करत्या, त्याला दुसरी पार्टी झाकून ठेवत्या. त्यासाठी आम्ही आता निवडणूक उतारलो, ताकदीने आम्ही काम करणार आहे. इथून पुढे लोकांची आमची कामं करायचा आमचा मानस आहे. त्यासाठी आम्ही ताकदीनं पार्टी वाढवणार आहेत. आता आम्ही नगरपालिकेमध्ये कचऱ्याचा भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढला. अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही डिझेल देत नाहीत. ते नगरपालिका आपले मुख्याधिकारी त्यांनी देतो, ते आम्ही थांबवलं, ते बंद केलं. त्यांच्याकडे वसूल देणे केलं. त्यानंतर मध्ये जे करवाढ झाली ते त्याबद्दल आम्ही आंदोलन करणार. आम्ही त्या निवेदन दिलं. ह्या आठवड्यात त्यांनी परत आमदारांनी वर जाऊन सगळं थांबवून घेतलं. पक्षात आमच्या ध्येय दोन लोकांची कामं व्हावीत, लोकांची काम झाली पाहिजे, त्यासाठी आम्ही ताकदीने मैदानात उतरत आहे. विश्वासाची परंपरा आणि शुद्धतेची हमी. ग्राहकांनो, आम्ही देतो नवनवीन व्हरायटीमध्ये उत्कृष्ट तयार दागिने आणि आम्ही देतो आपल्या आवडीनुसार आकर्षक आणि उत्कृष्ट दागिने तयार करूनही. साई ज्वेलर्स, कटरे सराफ. पत्ता सराफ पेठ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक